Good afternoon, everyone. Our today's lecture is on the definition or the distinguish between the linear network and non-linear network. Firstly, मी एक तुम्हाला स्क्रीन शेअर करते त्याच्यात तुम्हाला सांगा. Screen दिसते participant? No, man. No, man. Okay. Yes, Then, firstly, linear. Linear means का? The graph obtained at a straight line. Suppose there is a capacitance, inductance, frequency, and resistance. These are the circuit parameters, which cannot change with respect to your voltage and current. Simple म्हणजे काय, linear network is an electric circuit in which the circuit parameter, मग circuit parameter कुठले, resistance, inductance, capacitance, frequency are constant. म्हणजे कॉन्स्टंट असणारे त्या नेटवर्कला काय म्हणतात, लिनियर नेटवर्क. इन अदर वर्ड काय, these parameter are not change with respect to current and voltage. करंट जरी चेंज झाला एखाद्या सर्किटमध्ये, सपोज तुमचा एक 5 ओहमचा रेजिस्टर आहे आणि त्यामधनं फ्लो होणारा करंट इन्क्रीज झाला, तो 10 एम्पियर पर्यंत इन्क्रीज झाला, तर तुमच्या जो काही रेजिस्टर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, तर त्या केसमध्ये ते जे सर्किट असतं त्याला आपण काय म्हणणार, ॲज अ लिनियर सर्किट. दॅट मीन्स a circuit whose parameter, ही लाईन बघा, a circuit whose parameter are not changed with respect to current. A circuit parameter are not changed with respect to current and voltage is called as a linear network. Clear? मग ते सर्किटचे पॅरामीटर कुठले असतात, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, फ्रिक्वेन्सी, हे सर्किटचे पॅरामीटर आहे. आणि हे विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज आणि करंट चेंज झाले तरी कॉन्स्टंटच असतात. मग त्यावेळेस जे नेटवर्क असतं त्याला म्हणतात ॲज अ लिनियर नेटवर्क. क्लिअर पार्टिसिपंट? समजली का डेफिनेशन स्टुडंट? Yes, ma'am. ओके. देन दॅट्स वाय इट्स नेचर इज ॲज अ स्ट्रेट लाईन. मग याच्यावरून आपण जर कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केली तर ती कशा फॉर्मॅटमध्ये येते, स्ट्रेट लाईन त्याचा कर्व असतो. म्हणजे ते पॅरामीटर कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू जरी चेंज झाली तरी तो कॉन्स्टंट असणार आहे. इथं खाली दिसते बघा या डायग्राम मध्ये, इथे आपल्याला लिनियर सर्किट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. व्होल्टेज आणि करंट हे इन्क्रीज होत आहे, बट त्यांचा ग्राफ कसा येतोय, स्ट्रेट लाईनला येतोय. म्हणजे याच्यावरती कुठलाही पॅरामीटर आपण फाइंड आउट केला रेजिस्टन्सचा, त्याची व्हॅल्यू सेमच येणार आहे. दॅट्स वाय इट्स नेचर इज अ स्ट्रेट लाईन. लिनियरचा नेचर असा असतो की त्याचा जो ग्राफ असतो तो स्ट्रेट लाईन मध्ये ऑप्टेन होतो. आणि हे तुमचं लिनियर सर्किट आहे. रेजिस्टर, इंडक्टर ही जी व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असणार आहे विथ रिस्पेक्ट टू युअर व्होल्टेज or current. Either we increase the voltage or decrease the voltage, there doesn't any effect on the resistance and inductor. Its value becomes constant. Clear? What is mean by linear network? Yes, ma'am. Participant clear झाले? Yes, ma'am. Okay. Then second one is your non-linear network. This one, non-linear network. Non-linear network means काय? A non-linear circuit is an electric circuit whose parameter varied with respect to current and voltage. म्हणजे करंट आणि व्होल्टेज चेंज झाले की काय होणार आहे, त्या सर्किटचे जे पॅरामीटर आहेत ते पण व्हॅरिड होणार आहे, म्हणजे चेंज होतील. नॉन लिनियर नेटवर्क ऑर द सर्किट इज नथिंग बट हुज पॅरामीटर. मग सर्किटचे पॅरामीटर कुठले असतात, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, हे सर्किटचे पॅरामीटर आहेत. मग हे विथ रिस्पेक्ट टू करंट आणि व्होल्टेज जर चेंज झालं तर चेंज होतील. त्या केसमध्ये जे सर्किट असतो त्याला काय आपण म्हणतो, नॉन लिनियर. मग काय होणार आहे, करंट वाढला, व्होल्टेज वाढला, तर तो रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स आहे तो पण चेंज होईल, म्हणजे ते कॉन्स्टंट राहणार नाही. म्हणजे अदर वर्ड मध्ये काय, इन अदर वर्ड an electrical circuit in which the circuit parameter resistance, inductance, capacitance is not a constant. पहिल्या याच्यामध्ये काय होतं, ते कॉन्स्टंट होते. आणि नेटवर्क मध्ये काय असणार, ते इज नॉट कॉन्स्टंट, इज कॉल्ड एज अ नॉन लिनियर नेटवर्क. क्लियर? क्लियर पार्टिसिपंट? नॉन लिनियर नेटवर्क. ओके. म्हणजे ग्राफ कसा असणार आहे नॉन लिनियर नेटवर्कचा,
बघा इथे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली. ह्याच्यामध्ये मेन नॉन लिनियर नेटवर्कचे एक्झाम्पल काय आहे, हे डायोड आहे. सपोज या डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज चेंज झालं तर त्याची व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. दॅट्स वाय इट्स नेचर इज अ कर्व शेप. त्याच्यामध्ये ती जी काही वेव्ह फॉर्म आहे ती स्ट्रेट लाईन नाहीये, तर ती अशी वेव्ह फॉर्मच्या म्हणजे काहीतरी एक वेव्हचा शेप तिथे क्रिएट होणार आहे. हे नॉन लिनियर नेटवर्कचा नॉन लिनियर नेटवर्कची डायग्राम आहे. व्होल्टेज सोर्स आहे, त्यामधनं फ्लो होणारा करंट आणि व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज झाला, हा जो काही तो सर्किटचा पॅरामीटर आहे, सपोज डायोड घेतलेला आहे, तर त्या डायोडची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार आहे. दॅट्स वाय दिस सर्किट इज कॉल्ड एज अ नॉन लिनियर नेटवर्क अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक इज नॉट स्ट्रेट लाईन. लिनियर नेचर मध्ये ती काय होणार नाहीये, ड्रॉ होणार नाही स्ट्रेट लाईन मध्ये, तर तो कर्व शेप मध्ये आपल्याला किती कॅरेक्टरिस्टिक्स ऑप्टेन होणार आहे. क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. समजलं का नॉन लिनियर नेटवर्क? क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Okay, then next one is our unilateral circuit. तर मी दुसरी ती काही ती शेअर करते, ही स्टॉप करते, ती डायग्राम शेअर करते. Stay screen. Yes, ma'am. Participant, stay screen. Okay. Unilateral network means the property of circuit changes with the change of direction of supply voltage and current. इथे बघा ही डायग्राम दिली युनिलॅटरल. डायोड इथे इंडिकेट केलेला आहे आणि तो व्होल्टेज सोर्स दिलेला आहे. ठीक आहे, मी डायग्रामला क्लिक करूया. युनिलॅटरल सर्किट आहे. डायोड रेक्टिफायर ॲज अ डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे. ज्या केसमध्ये व्होल्टेज आणि करंटची डायरेक्शन चेंज होईल, त्या केसमध्ये या डायोडची व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. तुमची डेफिनेशन काय आहे, इन युनिलॅटरल सर्किट द प्रॉपर्टी ऑफ सर्किट चेंजेस विथ द चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ सप्लाय व्होल्टेज ऑर करंट. म्हणजे काय आहे की तुमचं युनिलॅटरल सर्किट इट अलाउज करंट टू फ्लो ओनली इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शनला काय होतं, तुमचा करंट फ्लो होणार आहे युनिलॅटरल मध्ये. युनिलॅटरल सर्किट अलाउज दी फ्लो ओनली इन वन डायरेक्शन. त्याचं एक्झाम्पल काय, डायोड आहे. डायोड आहे की एका डायरेक्शन तुमचा करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. इट्स कॉल्ड ॲज अ युनिलॅटरल सर्किट. क्लिअर? एवढं लक्षात ठेवा. युनिलॅटरल सर्किट अलाउज करंट टू फ्लो ओनली वन डायरेक्शन. एका डायरेक्शनला करंट फ्लो होतो, दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ युनिलॅटरल सर्किट. आणि त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे, डायोड रेक्टिफायर. क्लिअर? Yes, ma'am. क्लिअर पार्टिसिपंट? देन इन बायलॅटरल, बाय वर्ड यूज आली म्हणजे काय असणार इथे, बायलॅटरल सर्किट अलाउज द करंट टू फ्लो इन बोथ डायरेक्शन. ट्रान्समिशन लाईन आहे त्याचं एक्झाम्पल. ट्रान्समिशन लाईन मध्ये काय, सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड टू सेंडिंग एंड. म्हणजे सोर्स कडून लोड कडे पण करंट पास होतो आणि लोड करून सोर्स कडे पण आपण कुठल्याही डायरेक्शनला करंट पास करू शकतो. दॅट्स वाय दिस सर्किट इज कॉल्ड ॲज अ बायलॅटरल सर्किट. बघा म्हणजे हा काय, इथे हा लोड आहे, हा सोर्स आहे, म्हणजे पॉवर इथे जनरेट झाली, इथनं ती अशी ट्रान्समिट होत करंट पास होत या रिसिव्हिंग म्हणजे लोड पर्यंत येणार. याच्या अदर रिव्हर्स मध्ये जर गेलो आपण, तर करंट हा रिव्हर्स मध्ये असा पण फ्लो होऊ शकतो, इकडनं सोर्स लोड कडनं सोर्स कडे. म्हणजे आपल्या हाऊस पासनं जनरेटिंग स्टेशन कडे आपण करंट पास करू शकतो डायरेक्शन त्याची, आणि जनरेटिंग स्टेशन कडनं लोड कडे पण तुमची करंट फ्लो होऊ शकतो. म्हणजे बोथ वेने करंट आपला फ्लो होईल. मग त्या केसमध्ये जे सर्किट ऑप्टेन होतं, बायलॅटरल सर्किट अलाउज द करंट bilateral circuit allows the current to flow in both direction.
बोथ डायरेक्शनला जर करंट फ्लो होत असेल तर ते जे नेटवर्क असतं त्याला आपण म्हणतो बायलॅटरल सर्किट. क्लिअर? Yes, Clear ma'am. participants? And transmission line is the example of that circuit. आणि अदर वर्ड मध्ये जर आपण त्याची डेफिनेशन घेतली तर काही द प्रॉपर्टी ऑफ सर्किट डज नॉट चेंजेस विथ द चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ सप्लाय व्होल्टेज अँड करंट. म्हणजे डायरेक्शन ही रिव्हर्स असेल किंवा फॉरवर्ड असेल तर त्याच्या अगेन्स्टली कुठलाच त्या सर्किटवरती इफेक्ट होणार नाही. हे झालं तुमचं बायलॅटरल सर्किट. क्लिअर पार्टिसिपंट? क्लिअर? समजलं का स्टुडंट? Yes, ma'am. Then next one, difference between active circuits and passive circuit. ज्या सर्किट मध्ये एनर्जी ते सर्किट तुमचं ऍक्टिव्ह सर्किट असतं आणि ज्याच्यामध्ये एक्सटर्नल तुमचा एनर्जी सोर्स रिक्वायर्ड नसेल ते सर्किट तुमचं पॅसिव्ह सर्किट असणार. मग ऍक्टिव्ह कंपोनंट त्याच्या अगेन्स्ट येतं. मग व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्ह कंपोनंट? डायोड, ट्रान्झिस्टर, एससीआर, ज्याला इटसेल्फ एक्सटर्नल पॉवर सोर्स लागतो त्याच्या ऑपरेशनसाठी, इज कॉल्ड ॲज अ युअर ऍक्टिव्ह कंपोनंट. देन passive network कशाला म्हणणार? The circuit which contains the रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर. आता कॅपॅसिटर, इंडक्टर आणि रेजिस्टन्सचं जर ऑपरेशन असेल तर तिथे काही त्यांना एक्सटर्नल पॉवर सोर्स रिक्वायर्ड नसतो. दॅट मीन द डिव्हाइस ऑर कंपोनंट विच डज नॉट रिक्वायर्स एनी एक्सटर्नल सोर्स टू देअर ऑपरेशन. ऑपरेशन असेल एखाद्या डिव्हाइसचं म्हणजे रेजिस्टर, कॅपॅसिटरचं. रेजिस्टर आणि कॅपॅसिटर डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल सोर्स. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह कंपोनंट. आणि हे पॅसिव्ह कंपोनंट ज्या सर्किट मध्ये कनेक्टेड असतील त्या सर्किटला काय म्हणणार आहे तुम्ही? पॅसिव्ह सर्किट. सिमिलरली फॉर द ऍक्टिव्ह सर्किट, द डिव्हाइस ऑर द कंपोनंट विच रिक्वायर्स द एक्सटर्नल पॉवर सोर्स टू देअर ऑपरेशन. म्हणजे एससीआर, ट्रान्झिस्टर, डायोड हे जे कंपोनंट आहे त्यांचं ऑपरेशन होण्यासाठी त्यांना एक्सटर्नल एनर्जी सोर्स रिक्वायर्ड आहे. आणि ते ज्या सर्किट मध्ये कनेक्टेड असतील त्या सर्किटला म्हणणार याचं ऍक्टिव्ह सर्किट. क्लिअर? समजलं पार्टिसिपंट? ऍक्टिव्ह सर्किट अँड पॅसिव्ह सर्किट. Yes, ma'am. क्लिअर स्टुडंट? Mm. अरे रिप्लाय करा. Then your next point is the node, branch and loop. What is mean by node? What is mean by branch and what is mean by loop and mesh? एकाच सर्किट मध्ये हे सगळे पॉइंट्स मी तुम्हाला क्लिअर करते. मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते. शेअर झाली की मला सांगा.
दिसते डायग्राम पार्टिसिपंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. First is the listen carefully. First one is the definition of your node. What is mean by your node? Node means इथे दोन सर्किट, थ्री सर्किट्स आहे. फर्स्ट वन, दिस वन सेकंड, अँड दिस वन इज द थर्ड. देन ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट, ज्या पॉइंटला तुमच्या ब्रांचेस मीट झालेल्या आहेत, R1 अँड R2 इज मीट ॲट दिस पॉइंट. या दोघांमध्ये कनेक्शन नाहीये, पण तरी पण तो पॉइंट इथे मीट झालेला आहे. R3 आणि हा करंट सोर्स थ्रू ह्या पॉइंट, म्हणजे ज्या पॉइंटला तुमचे नंबर ऑफ ब्रांचेस कनेक्टेड आहे, तो पॉइंट थ्रू विच an electrical element is connected to the circuit. हे इलेक्ट्रिकलचे एलिमेंट्स आहेत. R1, R2, व्होल्टेज सोर्स, हे ह्या सर्किटचे एलिमेंट्स आहेत. आणि ज्या पॉइंट थ्रू ते एकमेकाला कनेक्टेड असतात, इट इज कॉल्ड ॲज अ नोड पॉइंट. द पॉइंट थ्रू विच, नोड फर्स्ट, दिस वन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, म्हणजे ज्या पॉइंट थ्रू तुमचे सर्किटचे एलिमेंट्स कनेक्टेड आहेत, तो झाला तुमचा नोडचा पॉइंट. द पॉइंट थ्रू विच circuit elements means R1, R2 is connected to the circuit. म्हणजे या सर्किट मध्ये सगळे पॉइंट ह्या पॉइंट थ्रू कनेक्टेड. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ नोड. क्लिअर? Yes, ma'am. ओके. नंतर अजून अदर वर्ड मध्ये आपण काय म्हणू शकतो? टर्मिनल्स ऑफ टू ऑर मोर सर्किट इव्हेंट. नोड इज नथिंग बट दी टर्मिनल्स. हा एक टर्मिनल आपण म्हणू शकतो की जिथे तुमचे नंबर ऑफ मोर दॅन टू एलिमेंट्स कनेक्टेड असतात. इथे फर्स्ट, सेकंड आणि इथे जर एक रेजिस्टर असता तर तो पण इथे कनेक्ट असतात. म्हणजे नंबर दॅन टू ऑर मोर सर्किट एलिमेंट आर कनेक्टेड टुगेदर, त्याला आपण काय म्हणतो? ॲज अ नोड किंवा जंक्शन असं पण म्हणतो. म्हणजे एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्यायचं तर आपण भुसावळ जंक्शन, देन कल्याण जंक्शन हे वर्ड यूज करतो. म्हणजे काय, तिथे नंबर ऑफ पॅरलल ब्रांचेस ज्या आलेल्या असतात त्या एकाच पॉइंटला मीट झाले असतात. कल्याण जंक्शन मीन्स काय, कल्याण स्टेशनला जंक्शन का म्हटलं तर तिथे नंबर ऑफ ज्या रेल्वेच्या लाईन्स आहेत त्या एकाच पॉइंटला कनेक्टेड आहे, म्हणून तो जंक्शनचा किंवा नोडचा पॉइंट क्रिएट होतो. तर सेम इलेक्ट्रिकल मध्ये इथे इम्प्लिमेंट आहे. नंबर ऑफ सर्किट एलिमेंट्स ज्या एकाच पॉइंटला कनेक्टेड असेल तर तो जो पॉइंट येईल इट इज प्रोनाउन्स ॲज अ जंक्शन ऑर नोड. क्लिअर? डायग्राम वरनं आणि डेफिनेशन समजली? Yes, ma'am. Then after that, second one is your branch. ब्रांच मीन्स काय, आता हे सर्किट मध्ये दिसते बघा इथे. हा सर्किट जर घेतला तर R1 ही फर्स्ट ब्रांच आहे, R2 ही सेकंड ब्रांच आहे. या दोघांमध्ये इथे रेजिस्टन्स असतं तर ही थर्ड ब्रांच, हा फोर्थ ब्रांच. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल समजलंय की ब्रांच मीन्स व्हॉट. ही व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला म्हणजे ही पण काय झाली, एक ब्रांच झाली. मग त्याला एकदम वर्डिंग मध्ये प्रॉपरली काय सांगते, element connected to an electric circuit is generally two terminal element. When one circuit element is connected to the circuit, it connects itself through both of its terminals. So this path is called as a branch. म्हणजे दोन टर्मिनलला जो पॉइंट असेल, या डायग्राम मध्ये बघा इथे R1 is it called as a first branch. It has two terminals. मग सर्किट मध्ये ज्या पॉइंटला दोन टर्मिनल्स असतील इट इज ऍक्ट ॲज अ ब्रांच. आणि त्या नंबर ऑफ ब्रांचेस ज्या वेळेस टुगेदर कनेक्ट करतात त्यावेळेस आपला हा एक लूप क्रिएट होतो. पुढची जी कन्सेप्ट आहे लूपची. ब्रांच समजली का काय? प्रॅक्टिकली ब्रांच मीन्स काय, टू टर्मिनल्सचा जो एलिमेंट असतो तो तुमचा ब्रांच म्हणून ऍक्ट होतो. क्लिअर? Yes, ma'am. एकदम सिंपल वर्ड मध्ये जर ब्रांचचे डेफिनेशन असेल तर काय, ब्रांच रिप्रेझेंट एनी टू टर्मिनल एलिमेंट. इथं मी डायग्राम मध्ये दाखवले बघा, एनी टू टर्मिनल एलिमेंट रिप्रेझेंट अ ब्रांच. R1 हा टू टर्मिनलचा एलिमेंट आहे, R2 पण टू टर्मिनलचा एलिमेंट आहे, R3 इज ऑल्सो टू टर्मिनल एलिमेंट. हे फर्स्ट टर्मिनल आणि हे
second terminal. This voltage source also the two terminal. This first and this second. This current source also has a two terminal. This first and this second. म्हणजे ज्या पण एलिमेंट्सला दोन टर्मिनल्स आहेत त्याला पर्टिक्युलरली नेम कन्सिडर्ड ॲज अ ब्रांच. क्लिअर? अरे Yes, समजलं ma'am. का? Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट वन इज दी लूप. तेव्हा या सर्किट मध्ये दिस वन इज दी व्होल्टेज सोर्स R1 R2 या तिघांचा मिळून ही ग्रीन मधला हा जो काही ब्ल्यू लाईनचा पार्ट दाखवलाय इट ॲक्ट ॲज अ फर्स्ट लूप. लूप मीन्स काय? An electric circuit has number of nodes. Number of nodes is first, second, third, fourth, fifth, sixth, seven, eight. So number of nodes is. If one start from one node and after going through a set of nodes, return to the same starting node without crossing any of terminate of the node twice. Means काय? हा नोड इथनं स्टार्ट केला, इथे एंड झाला, त्यानंतर इकडे एंड होईल या नोडला, परत इथे एंड होईल आणि इथे एंड होईल. म्हणजे ओव्हरऑल हा जो काही पॉइंट आहे तुमचा नोडचा स्टार्ट फ्रॉम वन टू सेव्हरल नोडला क्रॉस करत तो परत स्टार्टिंगलाच ओरिजिनेट झाला तर इट कॉल्ड ॲज अ लूप. म्हणजे हा जो तुमचा पॉइंट इट कॉल्ड ॲज अ फर्स्ट लूप. नंबर ऑफ ब्रांचेस जेव्हा क्लोज लूप मध्ये कन्सिडर होतात तेव्हा इट कॉल्ड ॲज अ लूप. क्लिअर? लूपची डेफिनेशन काय आहे? Participant, closed path formed by the starting at a node, passing through a set of nodes and returning to the starting node. Loop is the closed path formed by the starting at a node. या डायग्राम मध्ये बघा इथे लूप इज क्लोज पाथ म्हणजे काय? इथनं स्टार्टिंग पॉइंट पासून क्लोज पाथ प्रोव्हाइड करायचा आहे. हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे. Closed path formed by the starting at the node, passing through a set of nodes. Passing through a set of nodes म्हणजे काय? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ या नंबर ऑफ नोड पासून तो सेट होतोय आणि परत ओरिजिनेट होतोय फर्स्ट नोडला. इट इज कॉल्ड ॲज अ लूप. मग इथे नंबर ऑफ लूप्स दाखवले बघा. दिस फर्स्ट क्रिएट वन लूप, दिस सेकंड लूप, थर्ड लूप आणि याचा परत आपण एक मोठा लूप पण घेऊ शकतो आपल्या सेट ऑफ कन्व्हिनियन्स नुसार. या सर्किटला जर इम्प्लिमेंट केलं तर दिस फॉर्म दी फर्स्ट लूप, दिस वन सेकंड लूप, दिस वन इज दी थर्ड लूप आणि हा ओव्हरऑल पूर्ण आपण एक फोर्थ लूप पण घेऊ शकतो. समजले प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली व्हॉट इज मीन बाय लूप? Yes, ma'am.